नमस्कार. श्री कृ. म. बापटशास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 4थ्या सूत्राला सुरुवात करतो आहोत. यदि देहम पृथक कृत्य चित्ती विश्राम्य तिष्ठसी अधुनैव सुखी शांत बंधमुक्तो भविष्यसी. अनुवाद: आपल्यापासून देहाला वेगळं करून चैतन्याचा विश्रामरूपी अनुभव घेशील तर तू आत्ता शांत, बंधनमुक्त आणि सुखी होशील. विवेचन: मुनिश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात, वैराग्य प्राप्ती झाल्यामुळे पात्रता निर्माण होईल. नंतर गुरुद्वारा तत्वज्ञानाचा बोध केला गेल्यावर आत्मज्ञान होईल. परंतु मुक्तीसाठी आत्मज्ञान पुरेसं नाही. मी शुद्ध चैतन्य आत्मा आहे, मी केवळ साक्षी आहे, मी शरीर नाही, एवढं जाणणं मुक्तीसाठी पुरेसं नाही. या आत्मज्ञानानंतर सुद्धा शरीराशी तादात्म्य राहिलं तर पुन्हा पुनर्जन्म होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून त्याला सुद्धा मुक्ती म्हणता येणार नाही. हे ज्ञान सविकल्प समाधीत सुद्धा होतं. या समाधीत बीज रूपाने सर्व संस्कार विद्यमान असतात. उचित आणि अनुकूल वातावरण मिळाल्यावर या बीजातून पुन्हा वृक्ष निर्माण होऊ शकतो. म्हणून त्या बीजाला सुद्धा नष्ट करणं ही निर्विकल्प समाधी आहे. तीच मुक्तावस्था आहे. अष्टवक्र मुनी ह्याच मुक्तीची चर्चा करताना सांगतात, तू आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर जर देहासक्ती सोडून पूर्ण रूपाने चैतन्य आत्मात स्थिर होशील तर तू आत्ता सुखी, शांत आणि बंधनमुक्त होशील. आपलं शुद्ध स्वरूप आत्मा आहे हे ओळखणं पुरेसं नाही, तर त्यात निरंतर स्थिर राहणं आवश्यक आहे. हीच निर्विकल्प समाधी आहे, मुक्ती आहे. पातंजली अष्टांग योगात शेवटच्या स्थितीत समाधीची चर्चा करतात. अष्टवक्र पहिल्याच वाक्यात राजा जनकाला समाधीचं ज्ञान आणि अनुभव देतात. शरीर आणि आत्मा यांच्यात 7 पडदे म्हणजे आवरण आहेत. योगशास्त्र शरीरापासून सुरुवात करून एक एक आवरण शास्त्र विधीपूर्वक दूर करून आत्म्यापर्यंत पोहोचवतं. अष्टवक्र सरळ आत्म्याचा साक्षात घडवतात आणि बाकीची सर्व आवरणं एकाच प्रयत्नात नष्ट करायला सांगतात. मुनी म्हणतात की आवरण म्हणजे वास्तविक सत्य नाहीत, केवळ भ्रम आहे. भ्रांतीचा विनाश केवळ बोधतत्वाने शक्य आहे. तिथे क्रियाकर्मांचा उपयोग नसतो. आत्मा अहंकाराशी जोडलेला आहे. अहंकारातून वासना निर्माण होते. वासनापूर्तीसाठी अहंकाराचं साधन असणाऱ्या शरीराचा तो उपयोग करतो. जर वासना नसतील तर शरीराची आवश्यकताच नाही. योगाचं केंद्र शरीर आहे, तर यातून तू वेगळा होऊन सरळ आत्मभाव आत्मसात केलास तर सुखी, शांत आणि बंधनमुक्त होशील. केवढं सारगर्भित तथ्य आहे. आत्ताच सुखी होशील. एका क्षणाचाही विलंब होणार नाही. दोरी पाहून सापाचा भ्रम झाला. ती दोरी उजेडात पाहिल्यानंतर तो भ्रम तात्काळ संपतो. त्यासाठी कर्मकांड, जपतप, मंत्रसाधना, हठयोग असं काहीही करावं लागत नाही. त्याचप्रमाणे आत्मबोध हा पुरेसा असतो, ज्यामुळे सर्व भ्रम नष्ट होतात आणि मनुष्याला मुक्तीचा रस्ता खुला होतो. ही मुक्ती काही एखादं विशेष ठिकाण नाही किंवा ती मिळवण्यासाठी काही एखादी कालनदी पार करावी लागत नाही. मुक्ती म्हणजे आपल्या वास्तविक स्थितीचं ज्ञान आहे, जे प्रत्यक्ष दर्शनानेच मिळू शकतं. यामुळे सर्व अज्ञानाच्या ग्रंथीची बंधनं तुटतात. म्हणूनच शिवगीतेत म्हटलं आहे की मोक्षस्य नहि वासीस्ति न ग्राम्यांतरमेव वा अज्ञान हृदय ग्रंथी नाशो मोक्ष इति स्मृतः. मोक्ष कुठे दूरवर, कुठे एखाद्या घरात किंवा कोणत्या एखाद्या गावात राहत नाही. अज्ञानरूपी हृदय ग्रंथीचा नाश हाच मोक्ष होय. जो चैतन्यरूपी आत्म्यात स्थिर झाला तो मुक्त आहे. कर्म, क्रिया या सर्व शरीराच्या आणि मनाच्या आहेत. जो शरीर आणि मन यांच्या आसक्तीत आहे त्याचं कर्म त्याच्यासाठी बंधन होतात. आत्म्याचं कोणतंही बंध नाही. आत्मा कर्ता नसून केवळ द्रष्टा आहे. द्रष्टा कधी कर्मबंधनात सापडत नाही. सर्व भोग, कर्म, अहंकार, लोभ हे शरीर आणि मनाचे धर्म आहेत, आत्म्याचे नाहीत. जो स्वतःचं आत्मस्वरूप ओळखून शरीरासक्ती सोडून देतो तो मुक्त आहे आणि हाच मुनिश्रेष्ठ अष्टवक्राचा परमश्रेष्ठ उपदेश आहे. सूत्र 5. न त्वं विप्रादिको वर्णो नाश्रमी नाक्षगोचरः असंगोसी निराकारो
विश्वसाक्षी सुखी भव. अनुवाद: तू ब्राह्मण किंवा अन्य वर्ण नाहीस आणि तू आश्रमी सुद्धा नाहीस. तू डोळे किंवा अन्य इंद्रियाद्वारे जाणता येतो हेच सत्य ओळखून सुखी हो. विवेचन: अष्टवक्रने 3 सूत्रात राजा जनकाच्या 3 प्रश्नांचं उत्तर देऊन ज्ञान, मुक्ती आणि वैराग्य याचं स्पष्टीकरण करून मुक्तीचा रस्ताही सांगितला. नंतर राजा जनकाला हा उपदेश ग्रहण करायला मदत व्हावी या हेतूने अष्टवक्र सविस्तर विवेचन करताना म्हणतात, तू शरीर नाहीस, तू आहेस आत्मा जो साक्षी आहे, चैतन्य आहे. आत्म्याचा कोणताही वर्ण नसतो. आत्मा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र काहीच नसतो. ही तर चैतन्य ऊर्जा आहे जी सर्व प्रकारच्या जीवात आणि अजीवात समान प्रमाणात व्याप्त आहे. आत्म्याचा वर्ण नसतो आणि आत्मा कुठल्याही आश्रमातही नसतो. आत्मा गृहस्थाश्रमी नसतो किंवा वानप्रस्थाश्रमी नसतो. त्याची कोणतीच जात नाही, त्याचं कोणतंच लिंग नाही. आत्मा करता नाही, भोगता नाही किंवा भोग्य विषय सुद्धा नाही. या सर्वांपेक्षा निराळा, असंग, निराकार आणि विश्वाचा साक्षी मात्र आहे, केवळ द्रष्टा आहे. अष्टवक्र जनकाला सांगतात, तू तो आत्मा आहेस हे जाणून सुखी हो. वर्ण, आश्रम हे आत्म्याचे विषय नाहीत म्हणून ते तुझे सुद्धा होऊ शकत नाहीत. वर्णाश्रम धर्माची व्यवस्था केवळ अज्ञानी व्यक्तींसाठी आहे, कारण त्यामुळे ते क्रमशः स्वतःचा विकास करून घेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी लायक होऊ शकतील. अष्टवक्र जनकाला आत्म्याचं वास्तविक रूप समजून घेण्यासाठी मदत करत सांगतात की तू हे जाणून घे आणि आत्ताच सुखी हो. यात उशीर होतच नाही. हा रोकडा नगदी धर्म आहे, उधार नाही की आज कर्म केलं आणि पुढच्या जन्मात फळ मिळेल. काही लोक म्हणतात की हे कलयुग आहे, हा पंचम काल आहे, यात मुक्ती होणार नाही. काहींचं म्हणणं आहे की अंतिम तीर्थकर अवतार होऊन गेले, आता पुन्हा कोणी होणार नाही. परंतु अष्टवक्र निर्भीडपणे सांगतात की ही सर्व निरर्थक बडबड आहे. तू आपल्या आत्मस्वरूपी चैतन्याला ओळखून त्यात स्थिर हो आणि आत्ताच मुक्त हो. अशी घोषणा, असा उपदेश कोणत्याही गुरुने केलेला नाही. अध्यात्म जगतातील ही एक अद्भुत घोषणा आहे. दिवा प्रज्वलित होताच अंधार अदृश्य होतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानरूपी अंधार एका क्षणात विलीन होतो आणि सारी भ्रांती नाहीशी होते. फक्त बोध होणं पुरेसं आहे. सूत्र 6. धर्माधर्मी सुखम दुःखम मानसानी न ते विभो, न करतासी न भोगतासी मुक्त एवासी सर्वदा. अनुवाद: हे विभो, धर्म आणि अधर्म, सुख आणि दुःख हे मनाचे विषय आहेत, तुझे नाहीत. तू न करता आहेस, न भोगता. तू तर सदैव मुक्तच आहेस. विवेचन: आत्मा चैतन्य आहे, आसीम आहे, मुक्त आहे आणि सर्वत्र व्यापून आहे. आत्मा कोणाच्याही बंधनात अडकलेला नाही. शरीर सीमित आहे. शरीर, मन, बुद्धी यांना मर्यादा आहेत. आत्मा कोण्या एका शरीराशी किंवा मनाशी बांधलेला नाही. ही सारी शरीरगत आणि मानसिक भिन्नता आहे. आत्मगत कोणतीही भिन्नता नाही. म्हणून अष्टवक्राने राजा जनकाला विभो म्हणजे व्यापक शब्दाने संबोधित करून सांगितलं की तू शरीर नसून व्यापक आहेस, व्यापक आत्मा आहेस, म्हणून सदैव मुक्त आहेस. ही मुक्ती हाच तुझा स्वभाव आहे. ही कष्टाने मिळवायची नसून ती मिळालेलीच आहे, फक्त जागृत होऊन दृष्टी परिवर्तन करून बघायची आहे. केवळ ग्रहण करता होऊन जर कोणी व्यवस्थित ऐकलं तर तत्काळ घटना घटित होते. त्याच क्षणी अनेक जन्माचं विस्मरण नष्ट होतं आणि स्मरण जागृत होतं. शोधत फिरणारा वाट चुकतो. शोधाशोध करून परमात्म्याची भेट होत नाही. शोधाशोध सोडून संसाराबद्दल उदासीन, वैराग्यशील होऊन चैतन्यरूपी आत्म्यात स्थिर होणं हाच प्राप्तीचा रस्ता आहे. आत्मा व्यापक आहे आणि सर्वात एकच आत्मा आहे. पण अज्ञानी माणसाला भिन्न भिन्न आत्मा असल्याचा भ्रम होतो. शरीराच्या वेगवेगळेपणाने आत्मा वेगवेगळा असल्याचा भ्रम होतो. जसं हा माझा आत्मा आहे, तो त्याचा आत्मा आहे, आत्मे असंख्य आहेत वगैरे भ्रम होय. अष्टवक्र म्हणतात की तू अहंकारामुळे स्वतःला करता आणि भोगता मानतोस. हा तुझा अहंकार, तुझा भ्रम आहे. स्वतःला करता आणि भोगता मानल्यामुळेच सुख दुःखाला तुला तोंड द्यावं लागतं. तू धर्म अधर्माच्या गोष्टी करतोस. वास्तवात धर्म, अधर्म आणि सुख दुःख हे सर्व मनाचं आहे. तू अहंकारामुळे स्वतःला आत्म्यापेक्षा भिन्न समजतो. हा अहंकारयुक्त भ्रम सोडून दिलास तर तू आत्म्याप्रमाणे सदा मुक्त होशील.
अहंकार आणि मन यांचा अडथळा दूर होताच तू करतेपण आणि भोगतेपण यातून मुक्त होशील आणि त्याचबरोबर सुख दुःखातूनही तुझी सुटका होईल. सूत्र 7. एको दृष्टासी सर्वस्य मुक्त प्रायोसी सर्वदा अयमेव हि ते बंधो द्रष्टारम पश्य सीतराम. अनुवाद. तू सर्वांचा द्रष्टा आहेस आणि सदैव मुक्त आहेस. स्वतःऐवजी दुसऱ्याला द्रष्टा मानतोस, हेच तुझं बंधन आहे. विवेचन. ह्या सूत्रात अष्टवक्र अद्वैताचं महत्त्व स्पष्ट करून द्वैतवादी विचारांनाच बंधनाचं कारण मानून जनकाला सांगतात की हा आत्माच परमात्मा आहे, हाच ब्रह्म आहे. दोन्ही भिन्न नाहीत, एकच आहेत. तू सुद्धा तेच ब्रह्म आहेस आणि संपूर्ण सृष्टी सुद्धा त्याच एका ब्रह्माची अभिव्यक्ती आहे. आणि हा आत्माच सर्वांचा द्रष्टा आहे, म्हणून तूच सर्वांचा द्रष्टा आहेस. परमात्मा मुक्त आहे, म्हणून तू सुद्धा खरोखर मुक्त आहेस. परंतु तुझ्या बंधनाचं कारण हेच आहे की तू स्वतःला सोडून दुसऱ्याला द्रष्टा मानतोस. द्वैत अद्वैत दृष्टिकोनाविषयी हे सूत्र फार महत्त्वपूर्ण विचार मांडतं. अष्टवक्र म्हणतात, तू सर्वांचा द्रष्टा आहेस, दुसरा कोणी द्रष्टा नाही. द्वैतवादी म्हणतात की ईश्वर आणि मनुष्य भिन्न आहेत, परमात्मा आणि आत्मा भिन्न आहे. ईश्वर आणि सृष्टी वेगवेगळे आहेत. ईश्वर कर्ता आहे, त्याने सृष्टी निर्माण केली. तो आकाशात किंवा स्वर्गात बसला आहे आणि तिथून सर्व सृष्टीचं संचालन करतोय. सर्व त्याच्या मर्जीनुसार आणि आदेशानुसार होत आहे. तो दया करतो, बक्षीस देतो, दंड देतो, तोच न्याय करतो. सर्व त्याचं शासन आहे, त्याची संपूर्ण शासन व्यवस्था आहे. त्याने सृष्टी बनवली, स्वर्ग नरक तयार केले, पशु पक्षी जीवजंतू मनुष्य त्यानेच बनवलं. हा आत्मा ईश्वर नसून त्याची संतती आहे. ईश्वराचा आणि आत्म्याचा पिता पुत्राचा संबंध आहे, मालक गुलामाचा संबंध आहे. ईश्वर मुक्त आहे, आत्मा गुलाम आहे आणि तो बंधनात आहे. गुलाम कधी मालक होऊ शकत नाही. ईसाई म्हणजे ख्रिश्चन, मुसलमान आणि ब्रह्मकुमारी पंथाचे लोक असंच मानतात. काही धर्म ब्रह्म, जीव आणि प्रकृती तिघांनाही अनादी मानतात. काही आत्मा आणि सृष्टीला अनादी मानतात. काही पुरुष आणि प्रकृती दोघांना अनादी मानतात. काही प्रकृतीला सर्व काही मानतात आणि ईश्वराच्या सत्तेवर म्हणजे अस्तित्वावर विश्वासच ठेवत नाहीत. ते या चैतन्याला प्रकृतीचा गुणधर्म समजतात. अशा वेगवेगळ्या सिद्धांताच्या धारणांच्या मध्यभागी अष्टवक्र धैर्याने जाहीर करतात की चैतन्य आत्माच ब्रह्म आहे. याच्याहून वेगळा असा कोणी ईश्वर नाही. हा आत्मा एकमेव द्रष्टा आहे, साक्षी आहे. काही धर्म असं मानतात की आकाशात ईश्वर बसलाय आणि तिथून बसल्या बसल्या तो सर्व पाहतोय, पाप पुण्य न्हाळतोय. अष्टवक्र म्हणतात, हा आत्माच परमात्मा आहे आणि तोच द्रष्टा आहे. याच्याहून वेगळा कोणी द्रष्टा नाही. हा आत्मा मुक्तच आहे, तो कोणत्या बंधनात नाही. मुनिश्रेष्ठ जनकाला सांगतात की तुझं बंधन हेच आहे की तू स्वतःऐवजी दुसऱ्याला द्रष्टा मानतोस. जर दुसरा कोणी असेल तर बंधन आलंच. जर एकच असेल तर कोण कोणाला बांधणार? तो मुक्तच आहे. जर ईश्वर आत्म्यापेक्षा वेगळा असेल, आत्म्यापेक्षा मोठा असेल, तेव्हा बंधनाचा प्रश्न येतो की आत्मा त्याच्या अधीन आहे, गुलाम आहे, त्याचा सेवक आहे. जेव्हा दुसरा कोणी नाही तेव्हा बंधन कोणाचं? तो मुक्तच आहे. म्हणून आत्म्यापेक्षा ईश्वराचं अस्तित्व वेगळं मानणं हेच बंधन आहे. असं मानलं तर आत्मा कधीच मुक्त होऊ शकत नाही. याच कारणाने ईश्वराचं अस्तित्व आत्म्यापेक्षा वेगळं मानणाऱ्या धर्मात मुक्तीची धारणा आढळत नाही. म्हणून अन्य धर्म स्वर्ग, नरक आणि ईश्वराच्या साम्राज्याच्या गोष्टी करतात. केवळ अद्वैतवादीच मुक्तीची गोष्ट करू शकतात. स्वतंत्र व्हायला फार भय आहे, फार असुरक्षितता आहे. मनुष्य स्वभावतः सुरक्षिततेकरता गुलामी शोधतो. म्हणून अन्य धर्मात ईश्वराला आपला मालक ठरवून स्वतःला त्याचं गुलाम मानतात. याच विचारधारणेने द्वैतवादी अन्य धर्मांना जन्म दिला. उपनिषद म्हणतात, अयम आत्मा ब्रह्म तत्वमसी, म्हणजे मीच तो ब्रह्मरूपी आत्मा आहे आणि तू सुद्धा तेच ब्रह्म आहेस. हीच अद्वैताची धारणा आहे. मुनिश्रेष्ठ अष्टवक्र अद्वैतवादी आहेत. म्हणून राजा जनकाला ते सांगतात, तू आत्मा आहेस आणि हा आत्मा द्रष्टा परमात्मा आहे. याहून वेगळा असणाऱ्या आकाशात बसणाऱ्या ईश्वराला द्रष्टा मानणं हेच तुझं बंधन आहे. अज्ञानीच आत्म्यापेक्षा वेगळ्या असणाऱ्या ईश्वराला द्रष्टा किंवा कर्मफल दाता आणि कर्ता मानतात. ज्ञानी तसं मानत नाहीत. सूत्र 8. अहम कर्तेत्यहम मान महाकृष्णा हि दंशितः
नाहम करतेति विश्वासामृतम पीत्वा सुखी भव. अनुवाद: मी करता आहे या अहंकार रूपी विशाल काळ्या सापाचा तुला दंश झाला आहे. मी करता नाही, विश्वासरूपी अमृत प्राशन करून सुखी हो. विवेचन: अहंकार हेच दुःखाचं कारण असल्याचं या सूत्रात सांगून मुनिश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात, अहंकार रूपी महासर्पाचा दंश झाल्यामुळे तू स्वतःला कर्ता मानतोस. ही मीची भावनाच तुला ब्रह्म किंवा चेतनेपासून दूर करते. जोपर्यंत तुझ्यात अहंकार आहे तोपर्यंत तू स्वतःला त्या ब्रह्मापासून वेगळा मानशील आणि ही वेगळेपणाची भावना सर्व दुःखाचं कारण आहे. याकरता तू मी वेगळा आहे, मी कर्ता आहे या अहंकाराचा त्याग करून मी कर्ता नाही, कर्ता ईश्वर आहे, मी केवळ उपकरण साधन आहे किंवा निमित्त मात्र आहे, या विश्वासरूपी अमृताचं प्राशन करून सुखी हो. संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती एकाच ब्रह्मापासून झाली आहे. एकच चेतना भिन्न भिन्न रूपात व्यक्त झाली आहे. शरीरगत चेतना म्हणजेच आत्मा आणि समष्टीगत चेतना म्हणजे ब्रह्म हे दोन्ही एकच आहे. जगाच्या प्रारंभी ब्रह्माच्या मनात इच्छा निर्माण झाली की मी एकच असून अनेक रूप धारण करेन. एकोहम बहुश्याम या स्फुरणातून सुप्त शक्ती जागृत झाली. ही शक्ती पुढे वेगवेगळी रूप साकार करत गेली. या वेगवेगळ्या रूपातील व्याप्त चेतनेला त्या परमचेतनेपासून आपण वेगळे आहोत असं वाटल्यामुळे मीपणाचा उदय झाला. या अहंकारामुळे स्वचेतना त्या विराट चेतनेपेक्षा भिन्न वाटू लागली. या भिन्न प्रत्ययाचं कारण मनुष्याची बुद्धी आहे. ही बुद्धी या जीवाला ईश्वराच्या सान्निध्यापासून वेगळं करते. भारतीय दर्शनशास्त्र सैतानाला अहंकार समजते. अहंकारच सैतान आहे. त्याची उत्पत्ती अज्ञानापासून होते, म्हणून भारतीय तत्वज्ञान अज्ञानाला पाप समजतं. अज्ञानामुळे आलेली ही वेगळेपणाची जाणीव आणि अहंकार आत्मज्ञानामुळे नष्ट होऊ शकतो. जेव्हा आत्म्याचं बोध आणि ज्ञान होतं तेव्हा भ्रम नाहीसा होतो आणि मनुष्य आपल्या वास्तविक रूपाला ओळखू शकतो. तेव्हाच तो शांत आणि सुखी होतो. म्हणून अष्टवक्र सांगतात की मी करता नाही या विश्वासाचं अमृत प्राशन करून सुखी हो. अहंकार भिकारी असतो. तो सतत जास्तीची मागणी करतो. कितीही मिळालं तरी तो रिकामा राहतो. सिकंदर सारखा जगज्जेता सुद्धा मरताना मी रिकाम्या हाताने जातोय असे उद्गार काढतो. या जगातला व्यवहार म्हणजे सारा अहंकाराचा खेळ आहे. हा अहंकार स्वतःचं प्रदर्शन करू इच्छितो. मनुष्याच्या खऱ्या गरजा खूप कमी आहेत आणि त्या सहजपणे पुऱ्या होऊ शकतात, पण त्याचे अधिकांश कार्य अहंकार तृप्तीसाठीच केलं जातं. हा अहंकार कठीण आणि असाध्य कार्य करण्यातही स्वारस्य दाखवतो. उदाहरणार्थ, डोक्यावर उभं राहणं, एका पायावर उभं राहणं, तप करणं, नग्न राहणं, दीर्घकाळ उपवास करणं, डोंगरावर चढणं, समाधीस्थ होणं, हठयोग वगैरे करणं. आपण सर्व जीवसृष्टीत श्रेष्ठ आहोत ही समजूत सुद्धा अहंकारामुळेच निर्माण झाली. या अहंकारामुळेच पृथ्वीला संपूर्ण ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी मांडण्याची चूक घडते. मी महान, मी आणि माझी जात महान या सर्व अहंकाराच्या घोषणा आहेत. आमच्या शिक्षण संस्था सुद्धा जातीच्या अहंकारातून निर्माण झालेल्या आणि जातीच्या अहंकाराने शिक्षण देणारे आहेत. अहंकाराशिवाय जीवनावर दुसरं कोणतंही ओझं नाही, कोणताही तणाव नाही आणि कोणतंही बंधन नाही. अहंकार नेहमी कशाची तरी मागणी करतो, तो देत काहीच नाही. देणारा निरहंकारी होतो. घेण्याची इच्छा हेच दुःखाचं कारण आहे. जेवढं जास्त गोळा करण्याची इच्छा ठेवाल तेवढे जास्त दुःखी व्हाल. सुखी होण्याचा तो रस्ता नाही. ईश्वराने जे सर्वश्रेष्ठ आहे ते मनुष्याला दिलं, पण त्यामुळे मनुष्य संतुष्ट झाला नाही. यावर धर्म हाच एक उपाय आहे. ज्या दिवशी हा अहंकार नष्ट होईल त्याच वेळी हे कर्ते पण नष्ट होईल आणि ईश्वराच्या सान्निध्याचा अनुभव प्राप्त होईल. अहंकारामुळे मनुष्य सतत शौर्य प्रकट करू शकतो, तपस्या करू शकतो, उपाशी राहू शकतो, उंच पर्वतावर चढू शकतो, राजकीय नेता बनू शकतो, परंतु समर्पित होऊ शकत नाही, भक्त होऊ शकत नाही. असा माणूस जर कर्मयोगी झाला तर त्याचा अहंकार कमी होऊ शकतो, पण त्यासाठी त्याने कर्मातच समर्पित व्हावं आणि कर्म परमार्थाकरताच करायला हवं. अहंकारामुळे जगाला उपयुक्त अशा काही गोष्टी मनुष्य करू शकतो, पण आध्यात्मिक दृष्ट्या अशा माणसाचा कस कमी होतो, कारण त्याचं नैतिक पतन झालेलं असतं. नैतिक पतन झालेला माणूस चोरी, हत्या, शोषण किंवा हिंसा सर्व काही करू शकतो.
म्हणून अहंकारी लोकांनी त्यांचं एक वेगळं जग निर्माण केलं आहे आणि ते या आध्यात्मिक जगापेक्षा फार वेगळं आहे. सर्व प्रकारची पाप आणि अनैतिकता या अहंकारामुळे जन्माला येतात. जर अहंकार असेल तर नरकात जाण्याकरता अजून दुसरं पाप करण्याची आवश्यकता नाही. सर्व पाप आपोआप होत जातील, करावी सुद्धा लागणार नाहीत. म्हणून अष्टवक्राने अहंकाराला महासर्पाची उपमा दिली आहे. हा अहंकार रोगाचं निदान करून मुनिश्रेष्ठ अष्टवक्र थांबत नाहीत, तर ते रोगावरचा उपाय सुद्धा सांगतात. मनुष्याने मी करता नाही असं मानायला शिकावं. मीपणातून मुक्त व्हावं. मी करता नाही ही सृष्टी आपल्या विशिष्ट नियमांनी कार्यरत आहे. परमेश्वर हाच एकमात्र कर्ता आहे आणि या सत्याचा विश्वासपूर्वक स्वीकार करणं हेच औषध आहे. यामुळे मनुष्य सुखी होऊ शकतो. अहंकारी व्यक्तीला सुखी करणं अशक्य आहे, तर निरहंकारी दुःखी असणं अशक्य आहे. अष्टवक्र यासाठी कोणताही विधी, पूजा, तपस्या, साधना करायला सांगत नाही. महामुनी अष्टवक्र म्हणतात, दृष्टी परिवर्तन करा पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने, तर निश्चितच विचारात परिवर्तन होईल. आजची तुमची अहंकाराची दृष्टीच तर तुमच्या दुःखाचं कारण आहे. चुकीची दृष्टी ही की तुम्ही समग्र अस्तित्वाचा स्वतःला एक हिस्सा आणि अंश मानत नाही. स्वतःचाच अहंकार फुगवत आपलाच हट्ट चालवत आहात. समग्र अस्तित्वाचा तुम्ही एक भाग आहात, वेगळे नाही. न जन्मावर तुमचा अधिकार आहे, न मृत्यूवर तुमचा अधिकार आहे. मधल्या भागात उगाच स्वतःला करता समजून स्वमुक्ती पंथात खाली मांडी घालून बसला आहात. मुनिश्रेष्ठ अष्टवक्रने सर्व सार गर्भ या सूत्रात विदित केलं आहे. अमृत मानून निष्ठापूर्वक हे सूत्र ग्रहण करणारा अत्यंत सुखी होऊ शकतो. सूत्र 10. यत्र विश्वमिदं भाती कल्पितं रज्जु सर्पवत आनंद परमानंद सबोधस्त्वं सुखम चर. दोरीमध्ये साप दिसावा त्याप्रमाणे हे सर्व विश्व मनोकल्पनेतून जन्माला आलं आहे. परम आनंदाची प्राप्ती करून सुखाने राहण्यासाठी बोधाची आवश्यकता आहे. ते प्राप्त करून सुखाने राहा. विवेचन. आत्मा आणि सृष्टी यातला संबंध स्पष्ट करत अष्टवक्र या सूत्रात आत्मा निराकार म्हणजे अरूप असल्याचं प्रतिपादन करतात. त्या निराकाराचं साकार रूप सृष्टी आहे. रूप आकार तयार होतात आणि विलयाला जातात, पण मूलतत्व तेच राहतं. सोन्यापासून अनेक अलंकार बनतात, पण त्यांना वितळवून पुन्हा दुसरे अलंकार केले जातात, तरीही त्यातलं मूळ सुवर्णतत्व तेच राहतं. जे जन्मतं आणि नष्ट होतं ते अनित्य आहे, ते शाश्वत नाही. चैतन्य तत्वच शाश्वत आहे. अनित्याला नित्य समजणं यालाच अध्यात्मात भ्रम म्हटलं आहे. जे आज दिसतं ते उद्या राहणार नाही, त्यामुळे त्याचा आधार घेणं भ्रम आहे, मूर्खता आहे. दोरीमध्ये साप दिसावा तशी ही सृष्टी आहे वेगळी, दिसते वेगळी. केवळ मनोदृष्टीमुळे दोरी सापासारखी दिसते. ती जशी आहे त्याचं ज्ञान तुम्हाला नाही. मनुष्याच्या मनात जसे भाव असतात तसं त्याला जग दिसतं, पण जग त्यापेक्षा वेगळं असतं. मनात भूताचं भय असेल तर जंगलातच काय, घरात सुद्धा भूत दिसू शकतं. स्वप्नात सुद्धा भूत छातीवर चढून बसेल. काही जणांना चांदणं रम्य वाटतं, तर विरही जनांना ते आगीसारखं भासतं. सुखी माणसाला त्याचं घर स्वर्ग वाटतं, तर दुःखी माणसाला तेच घर खायला उठतं. कुणात दोरी सापासारखी दिसते, तर तुलसीदासजींना साप दोरीसारखा दिसला. कुणासाठी हे जग फुलांची बाग आहे, तर काहींसाठी काटेरी वन आहे. काही म्हणतात ईश्वराने जग निर्माण केलं ते फार सुंदर आहे. पर्वत, नद्या, झरे, मैदान, वन, समुद्र, ढग, इंद्रधनुष्य, सूर्य, चंद्र कुणाला सुंदर वाटतात, तर कुणाला त्रासदायक वाटतात. ही सर्व माणसाची नजर आहे, त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे. त्याची जशी मानसिक स्थिती असेल तशी त्याला सृष्टी दिसते. हा दोष सृष्टीचा नसून दृष्टीचा आहे. याच प्रकारे ज्ञानी आणि अज्ञानी व्यक्तींची दृष्टी असते. अज्ञानी माणसाला ही सृष्टी सत्य दिसते. तो या सृष्टीला अनादी आणि शाश्वत असल्याचं मानतो. सृष्टीची निर्मिती करणारा कोणी नाही. ही सृष्टी सत्य आहे, यापेक्षा वेगळं असं सत्य नाही. जे प्रत्यक्ष दिसतं आहे ते खोटं कसं असू शकेल? परमात्मा दिसत नाही, तो खोटा असू शकेल, पण सृष्टी खोटी असू शकत नाही. ती नित्य, शाश्वत आणि सत्य आहे. काही विद्वानांनी या सत्याचं आणि भ्रमाचं चांगलं वर्णन केलं आहे. ही सृष्टी भ्रम नाही, खोटी नाही, सत्य आहे, पण शाश्वत नाही. म्हणून ती क्षणिक सत्य आहे, थोड्या काळासाठी सत्य आहे. पूर्ण सत्य त्याच गोष्टीला म्हणतात जे शाश्वत आहे.
जे शाश्वत नाही ते सत्य असू शकत नाही. अष्टवक्राची दृष्टी प्रतिभावान आहे. ते या सर्व गोष्टींच्या पलीकडची मार्मिक बाब सांगतात. सर्व अद्वैतवादी दोरीत भासणाऱ्या सापाचं, शिंपल्यामधल्या चांदीचं, मृगजलाचं, अलंकारातील सोन्याचं आणि माठातल्या मातीचं उदाहरण देतात. अष्टवक्र म्हणतात, हे विश्व दोरीमध्ये साप असावा याप्रमाणे काल्पनिक असं दिसतं. याचा अर्थ असा नाही की जग अस्तित्वात नाही किंवा जग कल्पनेतच आहे. किंबहुना याचा अर्थ जग तर अस्तित्वात आहे, सृष्टी आहे. ही वन, पर्वत, नद्या, झरे, जीव, जंतू, वनस्पती सर्व काही आहे. पण त्याच्यापासून सुखाची आशा करणं हे मृगजळासारखं आहे, कारण ते सुख मिळू शकत नाही. हे खरंच आहे, कारण भौतिक दृष्टीनं आजचं जग अतिसंपन्न आहे. आज कृषी विज्ञान, प्रवास, दूरदर्शन, दूरध्वनी आदी बाबतीत प्रचंड प्रगती झाली आहे. मनुष्य आज चंद्रावर जाऊन आला. सूर्य, चंद्र, तारे यांची माहिती मनुष्याने प्राप्त केली. बुद्धीचा कमालीचा विकास झाला. जे 1,00,000 वर्षात झालं नाही ते गेल्या 300-400 वर्षात झालं आहे. आज सामान्य माणसाला घरात ज्या सोयी सुविधा प्राप्त झाल्या आहेत त्या 500 वर्षापूर्वीच्या अतिश्रीमंत व्यक्तींना सुद्धा उपलब्ध नव्हत्या. मग तरीही मनुष्य दुःखी का आहे? सत्य तर हेच आहे की जेवढ्या सुखसोयी वाढल्या तेवढा मनुष्य अधिकच दुःखी झाला आहे. आज हॉस्पिटलमधल्या सोयी जेवढ्या वाढल्या आहेत, चिकित्साशास्त्र आणि त्याची साधनं जेवढी प्रगत झाली आहेत तेवढेच रोग वाढले आहेत. न्यायालये जेवढी वाढली तेवढी गुन्हेगारी वाढली आहे. जेवढ्या भौतिक सुविधा वाढल्यात तेवढंच माणसाचं नैतिक अधःपतन वाढलं आहे. जेवढं ज्ञान वाढलं आहे तेवढंच अज्ञान वाढलं आहे. जेवढं मंदिर, गुरुद्वारे वाढलेत तेवढाच अधर्म वाढला आहे. शेती आणि उद्योगधंद्यांचा जेवढा विकास झाला तेवढेच उपासमार आणि गरिबी वाढली. जेवढं मंगल करण्याचा प्रयत्न झाला तेवढंच अमंगल वाढलेलं दिसतं. एक अनिष्ट समांतर व्यवस्था विकसित होत गेली. त्याचं कारण काय आहे याचं उत्तर कोणाजवळ नाही. केवळ अध्यात्मच याचं उत्तर देऊ शकतो की या जगात सुखोपभोगात आनंद प्राप्ती होईल ही आशा खोटी आहे. हे मृगजळ आहे. त्याने तहान कधीच भागणार नाही, कारण या बाह्य वस्तूंमध्ये सुख नाहीच. तो आनंदाचा समुद्र, सुखसागर तर तुमच्याच आत आहे. त्याची प्राप्ती केल्याशिवाय सुख मिळू शकणार नाही. त्याची प्राप्ती करून घ्याल तर धन्य व्हाल. स्वामी रामतीर्थांनी सांगितलं आहे की या प्रापंचिक दुनियेत आनंदाचा शोध घेणं व्यर्थ आहे. हा आनंद तुमच्या अंतर्यामी स्थित आहे. अष्टवक्र या सत्याचा निर्देश करण्यासाठी म्हणतात की हे जग दोरीप्रमाणे आहे, निर्जीव आहे, प्रकृती आहे, भौतिक आहे. हे तुम्हाला सुख देऊ शकत नाही आणि दुःख देऊ शकत नाही. ते निरपेक्ष आहे. तुम्ही या जगाचा उपयोग कसा करणार ते तुमच्यावर अवलंबून आहे. ते सापाप्रमाणे नाही. याला घाबरण्याची गरज नाही. विवेकपूर्ण पद्धतीने या जगाचा उपयोग करायला हवा. पण तुम्ही सापाच्या कल्पनेने पळून जात आहात. साप पाहिल्याप्रमाणे तुमची घबराट उडाली आहे. हा सर्व तुमचा भ्रम आहे, कारण तुम्ही दोरीला साप समजता आहात. तुमचा हा भ्रम अज्ञानामुळे निर्माण झाला आहे. अज्ञानरूपी अंधारामुळे तुम्ही त्याचं वास्तविक रूप पाहू शकला नाहीत, म्हणून हा भ्रम निर्माण झाला आहे. म्हणून तुम्ही जोपर्यंत ज्ञानचक्षुंनी हे जग पाहत नाही तोपर्यंत हा भ्रम दूर होणार नाही. ज्ञानप्रकाशात जग पाहण्याऐवजी तुम्ही हनुमान चालिसा किंवा रामरक्षा म्हणत दूर पळून जाता. त्यामुळे तुमचा भ्रम दूर होणार नाही. ही तुमची मानसिक स्थिती आहे. जर वास्तवापासून पळून गेलात तर तो साप स्वप्नात सुद्धा दिसू शकतो. म्हणून या मानसिक रोगाचा उपाय केवळ प्रत्यक्ष दर्शन आहे. तुम्ही वास्तविकता ओळखा, आपल्या डोळ्यांनी पहा. अन्य क्रिया विधी उपयोगाचे नाहीत. हेच या सूत्राचं सार आहे. त्याचबरोबर अष्टवक्र राजा जनकाला सांगतात की हे जग सत्य आहे की असत्य, चांगलं आहे की वाईट, दोरी आहे की साप याच्याशी काही मतलब नाही. तू जग नाहीस. तुझ्यासाठी भीतीचं काही कारण नाही. तू आत्मा आहेस. हा आत्मा परमानंदाचा आनंद आहे. मग तुझ्यात दुःख, भीती कशी असू शकेल? तू ज्ञानी नसून स्वतः ज्ञान आहेस, बोध आहेस. त्यामुळे तू संतोषाने जीवन जग. या आत्मज्ञानाने तुझे सारे भ्रम आणि भय नष्ट होईल. जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलून जाईल. ज्या प्रकारे स्वप्नातलं दृश्य पाहून भीती वाटते आणि जाग आल्यावर भय दूर होतं, त्याप्रमाणे अज्ञानी या जगात घाबरतो. ज्ञानप्राप्तीनंतर या काल्पनिक भयातून तो मुक्त होतो. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.